तुम्ही कधी चहामध्ये लिंबूची पाने घालून चहा पिला आहे का? मी आज असा चहा केला होता. चला सांगते कसा. नमस्कार मंडळी, शुभ सकाळ सर्वांना. तर सकाळी-सकाळी मी आणि पिल्या दात घासत-घासत गोट्याकडे गेलो आणि तिथे ना मला झाडाला लागलेले लिंबू दिसले. मग ते लिंबू घेतले आणि मी घरी ठेवून आली आणि त्याच्यानंतर ना तिथेच मम्मीने आणि दादांनी केळीची झाडे लावली होती, तर ती पाहिली आणि घरी येऊन तयार वगैरे झाले आणि रात्री डोसाचं पीठ राहिलं होतं, तर मग मामींनी इडली केली होती. मग मस्तपैकी टीव्ही बघत इडलीचा नाश्ता केला. आणि पोह्यांसोबत तशी मला इडली पण खूप आवडते. त्याच्यामुळे मी इडली किती पण टाईम खाऊ शकते. मी जेव्हा जॉबला जात होती ना, तेव्हा मी जेव्हा नाश्त्याला वगैरे काही नसायचं ना, तेव्हा मी ऑफिसच्या तिथे जाऊन ना एक इडली खायची अन्नाची. इतकी भारी इडली असायची ना, इडलीसोबत एक वडा असायचा, डाळ वडा. त्याच्यामध्ये ती मस्तपैकी चटणी वगैरे असायची, 2 मिक्स असायचे. ते खूपच छान लागत होती. मी पोट भरून नाश्ता केला होता, कारण आज ना थोडंसं माझ्या पोटामध्ये दुखत होतं. आणि थोडंसं काम पण होतं. मम्मीने आणि दादांनी परवा उडीद काढून आणला होता. तो 2 दिवस उन्हाला लावला होता आणि आज त्याला बडवून काढायचा होता. म्हणजे उडीद वगैरे काढायचे होते त्याचे. तर हेच काम होतं. मग म्हटलं की दोघे एकटे कुठेच करणार. मग म्हटलं मी पण थोडंसं त्यांना हातभार लावावा आणि त्या दिवशी थोडंसं ऊन पण नव्हतं. त्याच्यामुळे मग पावसाची शक्यता होती. मग म्हटलं की पटकन आपण तिघी-चौघंजण करून घेऊयात. आधी तर मी, मम्मी, दादा काढत होतो उडीद. त्याच्यानंतर मग मामी पण आल्या. मामींनी पण थोडंसं उडीद वगैरे बडवू लागले आम्हाला. ते पटकन काम आम्ही करून घेतलं. आजकाल कधीही अचानक पाऊस पडतोय, त्याच्यामुळे म्हटलं की पटकन हे करून घेऊयात, कारण परत पाऊस आला तर म्हणजे काही टेन्शन नाही. मग पटकन आम्ही उडीद काढून घेतला. उडीद बडवून सगळेच थकले होते आणि सगळ्यांना चहा प्यायची इच्छा झाली होती. मग घरात आलं पण संपलं होतं. मग मी म्हटलं की लिंबूची पाने टाकून चहा करून बघूयात कसा लागतोय ते. आणि खरंच मी पण हे फर्स्ट टाईम ट्राय करते की चहामध्ये लिंबूची पानं घालते आणि बघते चहा कसा होतोय ते, आणि मी पण तुम्हाला सांगते की चहा कसा झालाय ते. आणि जसं चहामध्ये आलं टाकतात ना, तसंच मी चहामध्ये लिंबूची पानं टाकली होती तोडून, ती धुतली होती आणि चहामध्ये थोडंसं टाकलं होतं. चहा मस्त झाला होता. चहा असा खोबऱ्यासारखा लागत होता. घरच्यांना तर तो आवडला होता. तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा. मग रात्री मामांनी वडापाव आणला होता, तर तोच सगळ्यांनी खाल्ला आणि नंतर मग भूकच लागली नाही मला. तर चला मित्रांनो, आता आपण भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.